ड्रग्स संदर्भात काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत. मी सांगू इच्छित आहे की हा ड्रग्स गेले 3 वर्ष चालत होता तुळजापुरामध्ये. त्याचे कुठेही 3 वर्षामध्ये एकही कुठलं प्रकरण समोर आलं नाही आणि कुणीही आवाज उठवला नाही. शेवटी पुजारी मंडळाने हा आवाज उठवून कुठेतरी प्रशासनाला जागं करण्याचं काम पुजारी मंडळाने केलं आहे. हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, त्या माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेलं आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे. पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत. मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत आणि प्रशासन किंवा पोलीस त्याचं योग्य त्या मार्गाने त्याचा तपास करत आहेत. शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू आणि ह्या माध्यमात असं सांगू इच्छित आहे की काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये. आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्स संदर्भात आवाज उठवत आला आहे. एवढंच काय की शहरामध्ये एक नाही 2 मंडळांनी तुळजापूर ड्रग्स वाचवा म्हणून असे एक कटआउट त्याची जाहिरात केली. म्हणजे विचार करा की प्रशासन एवढं झोपलेलं होतं त्या टायमाला. आम्ही कुठंतरी पुजाऱ्यांनी याची वाचा फोडली आणि आज पुजाऱ्यांना 4 पुजारी त्यात दिसलं की आम्हाला बदनाम केलं जात आहे. आज आम्हालाच ह्या गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे एवढंच आम्ही मागणी करत आहे. शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, पर्यटन या सगळ्या गोष्टीवर आपल्याला प्राधान्य दिले पाहिजे असं आपण मागच्या काही दिवसापासून चर्चा करत होतो आणि याच्यामध्ये विशेषतः एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.